नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. बैलहोंगल शहर व नेसर्गी येथे साखळी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा मुसक्या बेळगाव पोलिसांनी आवळल्या आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम वेणुगोपाल, आरबी बसरगी आणि बैलहोंगलचे डीएसपी रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगलचे पीआय पीव्ही सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करून बैलहोंगल शहर व नेसर्गी येथे होणाऱ्या साखळी चोरीच्या प्रकरणाला आळा घालण्यात आला आहे. दीपक सुदेश पवार वय वर्षे 22 आणि राहुल गंगाधर जाधव वय वर्षे 21 दोघेही राहणार पिंपळगाव जिल्हा जालना यांना अटक करून त्यांच्याकडून 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना उच्च शिक्षण देण्याकरिता आपले सहयोग सदैव असल्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील हत्तरगी येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या आयटीआय कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटनावेळी ते बोलत होते. 2 कोटी रुपये निधीतून ही इमारत बांधण्यात आली आहे. याप्रसंगी प्राचार्य रवींद्र जिंड्राळे, महादेव पाटोळे, इरण्णा बिसिरोट्टी आदी उपस्थित होते. बेळगाव शहरातील 5 बेघर निवासगृहांची स्वच्छता राखण्याबरोबरच अन्न व इतर पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात याचा लाभ गरजूंना मिळावा. त्याचबरोबर प्रत्येक केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शनिवारी बेघर निवारा केंद्रांच्या शहरस्तरीय अधिकृत समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपविभागीय अधिकारी श्रावण नायक, महानगरपालिकेचे उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थी शाळेला जाण्यासाठी बसला लोंबकळून जीवघेणा प्रवास करत आहेत. गेल्या बऱ्याच दिवसापासून असा प्रकार बेळगाव शहरामध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे आता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा या विद्यार्थ्यांना बस प्रवासादरम्यान त्यांच्या जीवास इजा झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक करीत आहेत. देशभरातील खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी बेळगावकरांना यंदा पुन्हा एकदा रोटरी क्लब ऑफ बेलगामने उपलब्ध केली आहे. सीपीएड मैदानावर भव्य रोटरी अन्नोत्सव 2024 चे अधिकृत उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी रोटरी अध्यक्ष जयदीप सिद्धनवर, सचिव रोटेरियन मनोज मायकल, चेअरमन संतोष पाटील, सुनीश मैत्रानी, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रेणू कुलकर्णी, डायरेक्टर रोटेरियन तुषार पाटील यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, स्टॉल होल्डर्स उपस्थित होते. आज कोल्हापूर येथील प्रल्हाद पाटील यांच्या ऑर्केस्ट्रातर्फे बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील गाणी गाऊन रसिकांची मने जिंकली. उद्या रविवार दिनांक 7 रोजी सायंकाळी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांच्या सुपरहिट गाण्यांची मैफिल येथे रंगणार आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीव कुमार हे सोमवार दिनांक 8 रोजी पदभार स्वीकारणार आहेत. त्यांची नियुक्ती होऊन तब्बल 1 महिना 7 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर ते पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे यापुढे बेळगाव कॅन्टोन्मेंटला कायमस्वरूपी सीईओ मिळणार आहेत. आई आणि मुलाचं नातं हे जगातील सर्वात निस्वार्थ नातं मानलं जातं. आपल्या मुलावर आभाळ एवढं संकट आलं तरी आई आपला जीव धोक्यात घालून पोटच्या गुळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढू शकते. याचा प्रत्यय बेळगाव येथे आला. रामदास कुलम याला 1 वर्षापासून किडनीचा त्रास होता. त्यानंतर कुटुंबियांनी रामदासच्या उपचारासाठी अनेक प्रयत्न केले, पण उपचाराचा कोणताही उपयोग झाला नाही. परिणामी कुटुंबियांनी किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर विजय पाटील यांच्याशी संपर्क साधून अरिहंत हॉस्पिटलला भेट दिली. त्यानंतर डॉक्टर विजय पाटील यांनी रामदासच्या सर्व चाचण्या करून घेतल्या.
त्यात त्यांना रामदासला क्रोनिक किडनी डिसीज स्टेज 5 हा आजार असल्याचे समजले. परिणामी रामदासवर किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला त्यांनी कुटुंबियांना दिला. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून मायलेकराची प्रकृती स्थिर आहे. मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अमित मुंगरवाडी, डॉक्टर शिवगौडा पाटील, डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर प्रशांत यंबी, डॉक्टर अविनाश लोंडे, डॉक्टर अंबरीश नेर्लीकर आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. इंडियन बॉडी बिल्डिंग व फिटनेस संघटना, कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटना, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना, रोटरी क्लब ऑफ बेलगाम आणि बेलगाम बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नोत्सव दरम्यान 11व्या सतीश शुगर्स क्लासिक शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा खिताब हरियाणाच्या नितीन चंडेला याने पटकाविला. त्याला सुवर्ण पदकासह रोख 3,55,000 रुपये तसेच प्रमाणपत्र आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. यावेळी युवा नेते राहुल जारकिहोळी, बेळगाव उत्तर आमदार आसिफ सेठ, रोटेरियन अविनाश पोद्दार, उद्योजक शिरीष गोगटे, अजित सिद्धनवर, एशियन बॉडी बिल्डिंग संघटनेचे सचिव चेतन पाठारे, ज्येष्ठ विश्वविजेते प्रेमचंद्र डिग्रा आणि IBBFच्या सचिव हिरल सेठ, रोटरी क्लब ऑफ बेलगामचे अध्यक्ष जयदीप सिद्धनवर आणि भारतातील विविध भागातून आलेले राष्ट्रीय पंच यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले. भरधाव मोटरसायकल स्वाराने चारचाकी कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज दुपारी टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील गुडनेस हेल्थ डब फार्मासमोर घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की मोटरसायकल क्रमांक KA 22 HN 8283 ने क्रेटा कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की मोटरसायकल स्वार उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. त्यावेळी घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनी तातडीने रुग्णवाहिका मागवली आणि जखमी युवकाला टिळकवाडी येथील एका खासगी इस्पितळात दाखल केले. या अपघातात मोटरसायकल स्वार युवकाचे प्राण वाचले असले तरी त्याच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली आहे. या अपघाताची माहिती टिळकवाडी पोलिसांना देण्यात आली आहे. श्री धर्मस्थळ ग्रामीण विकास संघाच्या वतीने ओलमनी येथील अपंग लक्ष्मण शामराव पाटील यांना कुबड्यांचे मोफत वितरण करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपूर्वी लक्ष्मण पाटील यांचा अपघातामध्ये पूर्णपणे पाय निकामी झाल्यामुळे त्यांना चालण्यासाठी व आधारासाठी कुबड्यांची आवश्यकता होती. त्याची दखल घेऊन धर्मस्थळ ग्रामीण विकास संघाच्या वतीने त्यांना मोफत कुबड्यांचे वितरण करण्यात आले. बेकवाड येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा 28 फेब्रुवारी 2024 पासून 9 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. 15 वर्षांनंतर यात्रा होत असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यात्रेपूर्वी पाणी, रस्ते, वीज, आरोग्य व अन्य समस्या मार्गी लावण्याचा निर्णय बेकवाड येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या सभागृहात बोलवण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. खानापूर तालुका प्रशासन, तालुका पंचायत, विविध खात्यांचे अधिकारी, बेकवाड ग्रामपंचायत यात्रा उत्सव कमिटी तसेच ग्रामस्थ बैठकीला उपस्थित होते. कोकटनूर तालुका अतनी येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीची यात्रा आजपासून सुरू झाली. 7 रोजी नैवेद्य अर्पण करणे, 8 रोजी महानैवेद्य अर्पण करणे, 9 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तालुका प्रशासन, जिल्हा पोलीस उपाध्यक्ष विश्वनाथ जलदे, तहसीलदार वीना यू यांच्या उपस्थितीत यात्रा समितीची बैठक पार पडली. यावेळी भाविकांनी सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही यात्रा 11 जानेवारीपर्यंत चालणार आहे. भिवशी तालुका निपाणी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाकडी पाटावर ठेवण्यात आलेली हनुमानाची मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटे 5च्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिसांना घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की भिवशी येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. तेथे हनुमानाची 30 किलोची पितळी मूर्ती होती. ती मूर्ती 100 वर्षापूर्वीची होती. त्या मूर्तीची सध्या बाजारातील किंमत अंदाजे 20 ते 25 हजार रुपये इतकी आहे. घटना उघडकीस आल्यानंतर मंदिर परिसरात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यानंतर या घटनेची माहिती मंदिर कमिटीने निपाणी ग्रामीण पोलिसांना दिली.
अथणी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुचाकी अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. समजलेली माहिती अशी की प्राथमिक शाळेचे शिक्षक रावसाहेब रामप्पा हिप्परगे वय वर्षे 57 राहणार अथणी हे शनिवारी सकाळी मसरगुप्पी येथील मळ्याच्या शाळेत जात असताना वाटेतच टिप्परने त्यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. मधभावी येथील द्वारकेश अम्मन्ना जालिहाळ वय वर्षे 28 हा गावातून मळ्यातील घराकडे दुचाकीवरून जात असताना अचानक दुचाकी घसरून पडल्याने त्यात तो जागीच ठार झाला. या घटनेची अथणी पोलिसात नोंद झाली आहे. संकेश्वर शहरात मुलांना खेळण्यासाठी बागडण्यासाठी थोडासा विसावा घेण्यासाठी उद्यानाची निर्मिती केली जात होती. संकेश्वर नगर परिषदेच्या परिसरात एकूण 4 उद्याने आहेत, पण एकही उद्यान दर्जेदार व विसावा घेण्यासारखे नाही. नगर परिषदेच्या कार्यालय आवारातील 5 लेआउटमध्ये 6 दर्जेदार उद्याने निर्माण करण्यासाठी 4.5 कोटीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला सध्या वर्ष उलटले तरीही कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव सरकारी दप्तरात धूळ खात आहे. परिणामी 1.5 वर्षापासून नगर परिषदेवर प्रशासक राज असल्यामुळे या प्रस्तावाचा विचार व्हायला हवा होता, पण त्यांनीही याकडे पाठ केली आहे. त्यामुळे सुंदर सुसज्ज व प्रशस्त उद्यान निर्माण होण्यासाठी आणखी किती वर्षाचा कालावधी लागणार असा सवाल उपस्थित झाला आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.